रस्त्यावर मंडप टाकून तो अडवून प्रार्थना करणं हा मूलभूत अधिकार नाही असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय। त्यामुळे गणेशोत्सव तसंच रस्त्यावरच्या नमाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। कोर्टाच्या या निर्णयाचं अनेकांनी स्वागतही केलंय। धर्माच्या नावाखाली उगीचच रस्त्यावर किंवा चौकात सण उत्सव साजरे करून वाहतूक कोंडी करण्याचे प्रकार अलीकडे खूपच वाढलेत। मग तो गणेशोत्सव असो, नवरात्रातला दांडी असो की नमाज पठण असो, वर्षानुवर्ष यावर चर्चा होते आणि पुढे हा मुद्दा तसाच राहतो। पण यावेळी कोर्टानंच अशा प्रकारे रस्त्यांवर मंडप टाकून सण उत्सव साजरा करणाऱ्यांना फटकारलंय। रस्त्यावर मंडप टाकून तो अडवून प्रार्थना करणं हा मूलभूत अधिकार नाही असं कोर्टानं म्हटलंय। विशेष म्हणजे कोर्टाच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून स्वागत होत आहे। गणेश मूर्ती स्थापन केली किंवा लग्नाचा समारंभ या कुठल्याही कार्यक्रमासाठी ज्यावेळेस रस्ता अडवला जातं त्यामुळे सार्वजनिक लोकांना त्रास होतो। आमच्या धर्मामध्ये नमाज पढण्यासाठी दुसऱ्याला त्रास द्यावा हा उद्देश कधीही नसतं। त्यामुळे दुसऱ्याला त्रास देऊन किंवा रहदारीला अडथळा आणून नमाज पढणे हे कधीही आमच्या धर्मानेही योग्य होणार नाही। त्यामुळे ह्या निर्णयाचं मी तरी स्वागत करेन। हाईकोर्ट की जो टिप्पणी है मेरे हिसाब से वो उसको वेलकम करना चाहिए और सभी लोगों ने इसमें मिलके सारे समाजों के लोगों ने मिलके सोचने की ज़रूरत है, ना कि इसके अंदर ये कि वो कर रहा है, वो समाज कर रहा है इसलिए मैं भी करूं या मैं कर रहा हूं इसलिए वो नहीं करे। इस किस्म से कोई जो ये एक दूसरे पे कीचड़ उछालने का और दूसरों को देख के कंपटीशन में आके काम करने की जो एक प्रवृत्ति पैदा हो चुकी है ये नहीं होनी चाहिए। रस्त्यावर जे गणपती बसतात तर ते तर चुकीचंच आहे, कारण त्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात। जसं ट्रॅफिकचा प्रश्न येतो, पोल्यूशन तर होतच, कारण आवाज जास्त असतो त्याचा त्रास सगळ्यांनाच होतो। जागोजागी गणपती रस्त्यावर न बसवता याच्यासाठी एक ग्राउंड ठेवलं आणि तिथेच जर गणपती बसवला एकेका वार्डातनं तर बरेचपैकी समस्या आटोक्यात येऊ शकते। रस्त्यावरती असणारे गणपती असतील, नमाज पढणं असेल किंवा मग तुमच्या आता आरत्या आहेत मोठ्या प्रमाणामध्ये, या आरत्या ह्या माणसांच्या नागरिकांच्या मूलभूत हक्काला पायमल्ली देणारे आहेत आणि त्या दृष्टीने हा निर्णय जो घेतला तो नागरिकांच्या आनंदासाठी घेतलेला आहे। शहरांमधली मैदानं अशा प्रकारच्या उपक्रमांना दिली जाऊ नये असं पण माननीय न्यायालयाने आदेश दिलेले आहेत। रस्त्यावर चालणं हा आपण जर का मूलभूत अधिकार मानला आणि तो आहे तर सुरुवात फेरीवाल्यांपासून होईल आणि खूप साऱ्या घटना अशा आहेत की ज्या लोकांच्या रस्त्यावर चालण्याचा अधिकार मारत असतात। मग फक्त उत्सव परिवारांना दोष देऊन चालणार नाही। कोर्ट का जो जजमेंट है इसको तो हर आदमी को एक्सेप्ट करना चाहिए कि कोर्ट का जजमेंट पब्लिक के फेवर के लिए होता है। नमाज पढ़ने चले आते हैं रोड पे, या आपको गणेश उत्सव होता है या आपको गरबा वगैरह होता है, रोड जाम करके लोग अपनी एक्टिविटी करते हैं। तो ये तो मेरे किसी भी हिसाब से मुझे ठीक नहीं लगता है कि भाई रोड जाम करके दूसरे लोगों को परेशानी करके आप इस तरह की एक्टिविटी कर रहे हैं। एकूणच काय तर केवळ रस्त्यावर प्रदर्शन करून आपल्या धार्मिक भावना जपता येत नाहीत, तर ती भावना मनापासून असली पाहिजे हेच कोर्टाला सुचवायचंय। आता यातून रस्ता फुटपाथ अडवणारे बांधव काय धडा घेतात हेच पाहायचंय। औरंगाबादहून मिलिंद वानखेडेसह मिलिंद तांबे, साम टीव्ही, नवी मुंबई।